सर्वांना माझा नमस्कार. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. रात्र एकदम शांत होती, पण माझ्या काळजात मात्र कालवाकालव झाली होती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि माझ्या खोलीच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारली. मी घाबरून उठले. रात्रीचे 2 वाजले होते. दरवाजा उघडला तर समोर भास्करराव म्हणजेच माझे सासरे उभे होते. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता आणि ते कडेला पकडून उभे होते. सुनबाई, अगं तो पाय घसरला रे बाथरूममध्ये. कंबर अशी काही लचकलीये की आता चालताही येईना झालं. ते कळवळून म्हणाले, थोडी तुझी मदत हवी होती ग. मालिश करून दिली असतीस तर जीवाला थोडा दिलासा मिळाला असता. त्यांच्या डोळ्यातील ती वेदना पाहून मी काहीच बोलू शकले नाही. मी त्यांना आधार देऊन माझ्या बेडवरती झोपवलं. हळूहळू त्यांच्या कमरेला तेल लावून मालिश करू लागले. पण मला ठाऊक नव्हतं की त्या रात्रीच्या त्या घटनेनंतर माझ्या आयुष्याची जी घडी विस्कटणार होती ती कायमची बदलून जाणार होती. माझे नाव प्रिया. लग्नाला 5 महिने झाले होते. तोवर नियतीने माझा सुहाग हिरवून घेतला. गाडी अपघातात माझ्या पतीचा, समीरचा मृत्यू झाला. माझ्या आयुष्यातला तो काळ म्हणजे जणू अमावस्येची रात्र होती. माझे वडील विठ्ठलराव एका मध्यमवर्गीय घरातले. त्यांनी कसंबसं कर्ज काढून माझं लग्न लावून दिलं होतं. पण नशीब कसं असतं पहा. 5 महिन्यातच मी विधवा होऊन माझ्या बापाच्या घरी परतले. माझ्या घरी माझी सावली व्हायला माझी आई नव्हतीच. ती वारली तेव्हा मी फक्त 10 वर्षाची होते. माझ्या वडिलांनी दुसरी म्हातारी सुमती घरात आणली होती. सुमतीला माझं अस्तित्व म्हणजे डोळ्यातलं खूळ होतं. मी घरी परतले तेव्हा तिचे ताणे ऐकून माझं काळीज पार फाटायचं. हिला पाहिलं की अंगाचा लाहीलाही होतो आणि आपल्या आईला खाल्लं, आता नवऱ्यालाही घेऊन गेली. आता आमच्या घरी काय माजायला आलीयस? आम्हालाही खायला आलीस का? ती नेहमी असं बोलायची. वडिलांसमोर मला उघडपणे बोलताही येत नसे. त्यांच्या दुःखात भर टाकणे मला मान्य नव्हते. असेच दिवस जात असताना एक दिवस माझे सासरे भास्करराव आमच्या घरी आले. त्यांनी थेट माझ्या वडिलांना गाठलं. विठ्ठलराव, मला प्रियाला पुन्हा माझ्या घरी घेऊन जायचं आहे. तिथे ती सुरक्षित राहील. सुमती लगेच ओरडली, अहो, तिचं आता राहिले तरी काय? नवरा तर मेला ना तिचा. आता ती इथली झालीये, तिथे काय करणार? भास्कररावांनी शांतपणे पाहिलं आणि म्हणाले, समीर गेला, पण ती अजूनही माझ्या घराची सून आहे. माझ्या घरात मी एकटाच आहे. विनती बोलायला लागल्या, मला तिची सोबत हवी आहे. बाबांनी शेवटी माझं मत विचारलं. मला तिथे सुमतीच्या टोमण्यांखाली मरण्यापेक्षा सासरी जाऊन शांतपणे राहायचं होतं. मी होकार दिला. सासरी पोचल्यावर मला पुन्हा एक नवीन उमेद वाटू लागली. भास्करराव एकटे पडले होते. त्यांचा मुलगा त्यांचा एकमेव आधार होता. मी त्यांना सांत्वन दिलं. बाबा, काळजी करू नका. मी आहे ना, तुमची सून. आता तुमची लेक होऊनच राहीन. 6 महिने कसे निघून गेले कळलंच नाही. भास्करराव माझं अगदी लेकीसारखं लाड करायचं. मग ती रात्र आली जेव्हा बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांना माझी गरज पडली. मालिश करत असताना मी पाहिलं ते मला एखाद्या वेगळ्याच नजरेने पाहत होते. भीती वाटली मला थोडी. बाबा, काय झालं? खूप लागलंय का तुम्हाला? डॉक्टरला बोलवू का? मी त्यांना विचारलं. ते हलकेच हसले. नको ग बाळा, तुझा हात लागला की सगळा थकवा पळून जातो. तू आज इथे सोफ्यावर झोप ना. रात्रीची गरज लागली तर कोण येईल धावून. मी होकार देऊन सोफ्यावरती पडून राहिले. झोप काही येईना. मध्यरात्री ते उठून
माझ्याकडे आले आणि एक असा प्रस्ताव मांडला ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. प्रिया, तू एकटी आहेस, मी एकटा आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण पुन्हा एकदा आयुष्य सुरू का करत नाही? मी तुझा सासरा होतो, पण आता समीर नाहीये. आपण नवरा बायको होऊ शकतो का? मी तर थक्कच झाले. हे काय बोलत होते? वडिलांसारख्या दर्जा असलेल्या माणसाने माझ्याकडे चक्क लग्नाची मागणी केली होती. मी तर कापू लागले होते. रात्र कशी बशी उलटली. सकाळी उठल्यावरती मला हेच प्रश्न पडले होते. माझं आयुष्य कसं असेल? समाज, लोक, पण एकीकडे माहेरचा छळ आणि दुसरीकडे सासरे असलेला मान. मी तर पेचात होते. इकडे आड आणि तिकडे विहीर. त्यानंतर काही दिवसांच्या कालावधीनंतर मी धीर एकवटला. मी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हटलं, आपण लग्न करू, पण आपल्या नात्यात एक अदृश्य रेष असेल. तुम्ही मला आयुष्यभर वडिलांसारखा मान आणि सन्मान द्याल आणि मी तुमची सेवा करेन. लोक काय म्हणतील हे सोडून देऊ, फक्त एकमेकांची साथ देऊ. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, वचन देतो प्रिया, तू फक्त माझी सून नाहीस, तू या घराची मालकीण आणि माझी अर्धांगिनी आहेस. आम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं. गावाकडच्या लोकांनी जीभ घसरवली, नातेवाईकांनी तोंड फिरवलं, पण आम्ही कुणाकडेही पाहिलं नाही. आम्ही आमच्या आयुष्याच्या नव्या पानावर लिहायला सुरुवात केली. आज 2 वर्ष झाली. लोक अजूनही मागे कुजबुजतात, पण त्यांना काय ठाऊक आहे, त्या एका चुकीच्या निर्णयासारख्या वाटणाऱ्या निर्णयाने माझं आयुष्य कसं सावरलं. भास्करराव आता माझे सासरे नव्हते, तर ते माझे सखा होते. मला हवी ती साडी, मला हवा तो खाऊ, माझ्या लहानसहान इच्छा ते पूर्ण करतात. आम्ही आता खऱ्या अर्थाने एक झालो आहोत. त्यांनी मला पुन्हा हसायला शिकवलं. आयुष्यात जेव्हा साथ देणारा माणूस बरोबर असतो, तेव्हा संकटाचे डोंगरही फुलासारखे वाटू लागतात. आज मी पुन्हा कुणाच्या तरी सावलीत सुरक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पुन्हा एकदा जगू लागले आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आयुष्यात कधीकधी आपण अशा वळणावर येतो जिथे आपल्याला समाजापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाला जास्त महत्त्व द्यावं लागतं. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. जरी कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.